हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. मुन्नारच्या हॉटेलला बाय बाय करत आम्ही निघालो टेकडीकडे जाण्यासाठी. हा रस्ता ना खूप घाटाचा होता, त्यामुळे नुसतं डान्स होत होता आमचा. मग समोर आमचा पहिला स्टॉप आला गणपती बाप्पांजवळ. तर मस्त अशी मोठी मूर्ती होती. आम्ही दर्शन घेतलं आणि समोर निघालो. तर इथून समोर आमचा नेक्स्ट स्टॉप होता एलिफंट राईड करण्यासाठी. एलिफंट राईड आणि एलिफंट बाथ हे आम्हाला दोन्ही करायचं होतं, कारण अहोंची भरपूर इच्छा होती की आपण बाथ करायचीच. म्हणून म्हटलं चला तुम्ही करा, तुम्ही घ्या तिकीट. तर 500 रुपये पर कॅन्डिडेट अशी तिकीट आहे. राईडसाठी पण आणि एलिफंट बाथसाठी पण तेवढीच लागणार होती. तर आम्ही 1500 रुपयाचे तिकीट काढले. ह्यांची आंघोळ सुरू होती इकडे, तुम्ही बघू शकता. खूप मज्जा येत होती यांना, पण मला भीती वाटत होती इतक्या मोठ्या हत्तीवर बसायचं आणि ते पाणी किती जोरात लागेल ह्याचाच विचार करून मला खूप टेन्शन येत होतं. म्हणून म्हटलं तुम्ही करा एन्जॉय. तर त्यांनी खूप एन्जॉय केला आणि समोर आम्ही निघालो राईड करण्यासाठी. तर दोघंही बसलो होतो हत्तीवर आणि खूप मस्त वाटत होतं. एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता आमच्या लाईफमधला हा. तर मग असंच आमचा थोडा व्हिडिओ पण केला त्यांनी. खाली बघितल्यावर सगळे छोटे छोटे दिसत होते आम्हाला. मग आम्ही तिथून समोर निघालो. आम्हाला एका स्पाइस गार्डनला व्हिजिट करायची होती, कारण तिथून थोडे स्पायसेस आणखी घ्यायचे होते. इथले स्पायसेस खूप बेस्ट राहतात असं सांगितलं गेलं होतं, आणि खरंच इथले स्पायसेस खरंच मस्त असतात, एकदम ओरिजिनल. हे चॉकलेटचं झाड दिसतंय, ह्यापासून चॉकलेट बनवतात. तर त्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, कारण आम्ही सकाळी चॉकलेट फॅक्टरीला व्हिजिट केलं होतं. तर